आज आलो आहे सेनापती बापट रोड जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मेमोरियलला भेट द्यायला. या वास्तूला प्रेरणाभूमी देखील संबोधले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातल्या प्रमुख घटना आणि त्या घटनांची माहिती फोटोसहित इथे दिल्या आहेत आणि त्यांच्या वापरातील वस्तू आणि डॉक्युमेंट्स देखील इथे आहेत. आपण आज इथे त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या काही प्रमुख घटनांची माहिती घेणार आहोत. सुभेदार रामजी मालोजी सपकाळ डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे वडील होते. त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे होते. ते लष्करात शिक्षक होते आणि त्यांनी 14 वर्षे मुख्याध्यापकाचे काम केले होते. ते सुभेदार मेजर या हुद्द्यापर्यंत पोहोचले. लष्करी छावणीचा तळ मध्य भारतातील महू येथे असताना रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला 14वे पुत्ररत्न झाले. तेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. सुभेदार भीमरावांना प्रेमाने भीमा अशी हाक मारत असत. रामजी हे कबीरांचे भक्त होते. भीमाच्या बालमनावर रामजींनी शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान व कठोर परिश्रम याचे महत्त्व बिंबवले. 2 फेब्रुवारी 1913 रोजी रामजींचे मुंबईत निधन झाले. आता आपण जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची माहिती. यामध्ये महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह येतो. 4 सप्टेंबर 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी समता समाज संघाची स्थापना केली. 20 मार्च 1927 रोजी महाड येथील 14 तळ्यावर सामुदायिक संघटनात्मक स्वरूपाचा तळ्यातील पाणी पिण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरता हा सत्याग्रह त्यांनी केला. महाड येथे 25 डिसेंबर 1927 रोजी सत्याग्रह करण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. महाड येथील सत्याग्रह पुरुषांच्या बरोबरीने महिलाही उपस्थित होत्या. अनंत विनायक चित्रे, वामनराव पत्की, सुभेदार घाडगे, सहस्त्रबुद्धे, समता संघाचे प्रधान बंधू इत्यादी लोकांनी महाडच्या सत्याग्रहात भाग घेतला. त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकर व मुंबईहून शिवरकर, पोडी नारायण गायकवाड, गंगावणे, पुण्याचे राजभोज, नाशिकचे भाऊराव गायकवाड वगैरे पुढारी बोटीने महाडला आले. काळाराम मंदिर सत्याग्रह 3 मार्च 1930. अस्पृश्यांना सवर्ण हिंदूंच्या बरोबरीने माणुसकी आणि रामसेवी वागणूक मिळावी म्हणून 3 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला. त्यांच्या पहिल्या तुकडीत 12 पुरुष व 20 खिया होत्या. हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली भाऊराव गायकवाड, अमृतराव रणखांबे, अनंतराव गद्रे स्थानिक नेत्यांनी नेटाने केला. पुणे करार 24 सप्टेंबर 1932. दुसऱ्या गोलमेज परिषदेत इंग्रजांनी अस्पृश्यांनाही स्वतंत्र मतदारसंघ दिला. स्वतंत्र मतदारसंघामुळे हा समाज हिंदू समाजापासून दूर जाईल असे वाटल्यामुळे गांधीजींनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडावी म्हणून उपोषण सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गांधीजींचे या प्रश्नासंबंधी मतभेद होते, परंतु गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी पुण्याला जाऊन करार केला. या करारानुसार दलितांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारण्याचे कबूल केले. हाच तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. डॉक्टर बाबासाहेबांचा शपथविधी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू
यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉक्टर बाबासाहेबांचे पण नाव होते. स्वतंत्र भारताचे ते पहिले विधिमंत्री झाले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. भारतीय घटनेचा मसुदा सादर फेब्रुवारी 1948. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा मसुदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे फेब्रुवारी 1948 मध्ये सुपूर्द केला. पुढे भारताचे संविधान म्हणून ही घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी मंजूर करण्यात आली. या प्रसंगी केलेल्या भाषणात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या घटना समितीमध्ये केलेल्या कार्याचे मूल्यमापन करतानाच अभिनंदनपर गौरवोद्गार काढले. लेखन समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेबांना देऊन ती निवड किती सार्थ होती हे पण त्यांनी भाषणात नमूद केले. घटनेच्या ऐतिहासिक कार्याने डॉक्टर आंबेडकरांच्या देशभरात गौरव झाला. त्यांनी या आधुनिक घटनेचे शिल्पकार म्हणून देशातील जनतेने त्यांना डोक्यावर घेतले. या स्मारकाच्या सभोवतालच्या खडकाळ आणि ओसाड डोंगराळ प्रदेशाला एक सुसज्ज बागेने चेहरा दिला आहे. संपूर्ण परिसर हिरवाईने भरलेला आहे. कॅम्पसमध्ये एक ओपन एअर थिएटर देखील आहे, जेथे वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी संग्रहालयाला त्यांच्या अनेक वैयक्तिक वस्तू, त्यांच्या पवित्र अस्थींचा कलश, सन्मानपत्रासह प्रतिष्ठित भारतरत्न पुरस्कार यासह त्यांचे स्मरणीय साहित्य दान केले आहे. संग्रहालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश ठेवण्यात आले आहेत आणि ज्या बुद्धमूर्तीच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धवंदन म्हणत ती बुद्धमूर्ती पाहावयास मिळते. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे की या मूर्तीत भगवान बुद्ध ध्यानस्थ नसून त्यांचे डोळे उघडे आहेत. बाबासाहेबांना उघड्या डोळ्याचे बुद्ध आवडे. त्यांच्या मते जो बुद्ध आयुष्यभर मानवी कल्याणासाठी पायी भ्रमण करीत राहिला, जगण्याचा सन्मार्ग दाखवित राहिला, तोच हा उघड्या डोळ्यांचा बुद्ध. रंगून येथून त्यांनी ज्या 2 बुद्ध मूर्ती आणल्या त्यापैकी ही एक आहे. नागपूरचे धर्मांतरण 14 ऑक्टोबर 1956. विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे दीक्षाभूमीवर धर्मांतर सोहळा पार पडला. सर्वप्रथम सारनाथ येथे धर्मांतर करावे असे ठरले होते, परंतु मुंबई व विदर्भातील मंडळी आपापल्या भागात हा सोहळा व्हावा याबाबत आग्रही होती. अखेर नागपूरचे वामनराव गोडबोले यांनी नागपूर आणि परिसरातून सर्वात जास्त नागरिकांच्या सह्या घेण्याची मोहीम चालवून तेथेच धर्मांतर सोहळा व्हावा यासाठी यशस्वी प्रयत्न केले. नागपुरात नाग लोकांची वस्ती सर्वाधिक होती. नागवंशीय लोक हे बौद्ध धर्मीय होते, म्हणून नागपूरला धर्मांतर होण्याचे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. 14 एकरच्या प्रचंड मोठ्या दीक्षाभूमीवर हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. सर्वात वयोवृद्ध व ज्येष्ठ भिक्षू कुशीनारा यांनी डॉक्टर बाबासाहेब आणि माईसाहेब आंबेडकर यांना शपथ दिली. येथील महस्तवीर चंद्रमणी म्हणवून घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली. महाबोधी सोसायटीचे देवीप्रिय वलीसिंह यांनी पुष्पहार घातला व बुद्धांची मूर्ती भेट दिली. या प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांनी येवले परिषदेत केलेली "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" ही घोषणा 14 ऑक्टोबर 1956 रोजी प्रत्यक्षात आणली. 6 डिसेंबर 1956 रोजी झोपेतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जग सोडून गेले. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह धम्मचक्र परिवर्तन करून धम्मक्रांती व समाजक्रांतीचे चक्र फिरवले. पण त्यानंतर ढासळलेल्या शरीर प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील 26 अलीपूर रोड या निवासस्थानी झोपेतच ते जग सोडून गेले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, सोहनलाल शास्त्री व नानकचंद रत्तू आणि माई आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले असे छायाचित्रात दिसते. सिम्बायोसिसचा वसुधैव कुटुंबकम
द वर्ल्ड इज वन फॅमिली यावर विश्वास आहे आणि म्हणूनच सिम्बॉयसिसचे संस्थापक संचालक डॉक्टर S.B. मुजुमदार यांनी भारताचे महान सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. सर्व भारतीयांना त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर आहे. या संग्रहालयाचा आणि स्मारकाचा एक उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतात सामाजिक न्याय आणि समानतेची चळवळ सुरू केली त्यांची ओळख परदेशी तसेच भारतीय विद्यार्थ्यांना करून देणे, जेणेकरून ते आपल्या देशात परतल्यावर त्यांना प्रेरणा मिळावी. आधुनिक भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, एक महान समाजसुधारक, मानवतावादी, दलितांचे चॅम्पियन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते होते. भारताच्या नामवंत सुपुत्रांपैकी एक, गरिबांचा नेता, एक शक्तिशाली वक्ता, एक घटनाकार, एक न्यायशास्त्रज्ञ, एक चतुर राजकारणी, प्रख्यात लेखक आणि धम्मचक्रचे प्रवर्तक म्हणून विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्यांनीच भारतात सामाजिक न्याय आणि समतेची चळवळ सुरू केली. जसजशी वर्षे जात आहेत तसतसे त्यांचे व्यक्तिमत्व उत्तरोत्तर अधिक महत्त्व प्राप्त करत आहे. पुणे शहरातील एक प्रमुख चिन्ह असलेल्या या स्मारकाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 1996, ज्या दिवशी डॉक्टर आंबेडकर यांनी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटना सादर केली, त्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आले. तत्कालीन उपराष्ट्रपती श्री K.R. नारायण यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी होते. मंगोलियातील भारताचे राजदूत, प्रख्यात बौद्ध धर्मगुरू कुशक बकुला आणि डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन आणि आदर्शाबद्दल जागृती निर्माण होईल अशी आशा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सामाजिक न्याय आणि समता, शांतता आणि मानवतावाद या तत्त्वांचे समर्थन करण्यासाठी, लोकांना प्रेरणा देण्यासाठी प्रेरणाभूमी तयार करणे हे मोठं ध्येय आहे. अभ्यंगतांना डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याशी आणि विचारांशी संबंधित पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी संग्रहालयात एक सुव्यवस्थित उद्यान, ग्रंथालय आणि अभ्यास केंद्र आहे. व्हिडिओ आणि व्हिडिओची माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.